स्वागत आहे तुमचं लक्षवेधी लातूर न्यूज मध्ये. महानगरपालिकेच्या इलेक्शनचं बिगुल वाजलेलं आहे आणि उमेदवारांची धावपळ सुरू आहे आपापल्या वार्डामध्ये करण्याची. माझ्यासोबत आज आहेत चार टर्मचे उमेदवार राजाजी म्हणे ज्यांनी 4 टर्म जिंकून आता 5व्या टर्मला उभे आहेत. आपण त्यांच्याशी त्यांच्या प्रभागाच्या प्रश्नांशी निगडीत प्रश्न विचारणार आहोत. सर्वप्रथम तुमचं लक्षवेधी लातूरमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. आता सर्वप्रथम तुम्हाला असा एक प्रश्न असणार आहे की आता ते 4 टर्म तुम्ही नगरसेवक राहिलेले आहेत, आता 5व्यांदा त्यामध्ये काही शंका नाही. माझा एक असा तुम्हाला थेट प्रश्न आहे की पहिल्या 100 दिवसासाठी निवडून आल्यानंतर तुमच्याकडे तुमच्या प्रभागाला घेऊन विजन काय? फक्त एक 2 कामं जी अत्यंत गरजेची आहेत ती आहेत मोठे नाले. त्याच्यासाठी प्रयत्न करून DPDC मधून मी 60 लाख रुपये निधी एका नाल्याला आणि दुसऱ्या कामाला 70 लाख असे 1,30,00,000 रुपयाचा निधी आम्ही मिळवला. त्याचे टेंडर झाले. फर्स्ट प्रेफरन्स 100 दिवसामध्ये ते काम चालू करावं. तुम्ही DPDCचं जर बोलणार साहेब तर तुमच्या प्रभागामध्ये म्हणजे वेगवेगळे अजून काही कामं बाकी आहेत का, म्हणजे जे तुम्हाला अजून करायची म्हणजे पुढे हे तुमच्या प्रभागामध्ये शिल्लक आहे का? आता तसं जर बघितलं तर एक 2-4 कामं जर सोडली तर प्रभागात जास्तीचं काम काही शिल्लक राहील. आता कुठं नाली थोडीशी खालीवर झाली असेल किंवा रस्ता थोडासा खराब झाला असेल, मेजर असं काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे लातूरकरांचा एक प्रश्न सारखा उंबरठ्यावर असतो. तो प्रश्न म्हणजे कचऱ्याचा डम्पिंगचा आणि कचऱ्यांचा. कारण की बहुतांश नागरिक आता जो आम्ही वार्डामध्ये जेव्हा जातो बहुतांश नागरिकाचा असा प्रश्न येतो की आमचा कचरा योग्य वेळेवर उचलला जात नाही, योग्य वेळेवर नेला जात नाही, त्याच्यामुळे ते नाल्या तुडुंब भरतात. याच्यासाठी काही आपली नवीन योजना असणार आहे का? म्हणजे तुम्ही आता अनुभवी का आहात, तुम्ही लातूर महानगरपालिका जवळून पाहिलेली आहात, ह्या कचऱ्याबद्दल सध्याचा जो प्रश्न आहे तो उंबरठ्यावर याच्यासाठी काही नवीन योजना तुमच्या डोक्यात आहे? गेल्या 3 वर्षामध्ये प्रशासकीय राज्य महापालिकेवर आहे. त्याच्यामुळे नगरसेवक म्हणून ज्याला प्रभागाची जबाबदारी असते असा एकही माणूस तिथे नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं की नागरिकांनी शेवटी प्रश्न मांडायचा कोणाजवळ, प्रशासकाकडे तर जाऊ शकत नाही. आणि मी सांगतो की लोकल बॉडी आली ह्याच्यातला 50% प्रॉब्लेम हा आपण सॉल्व्ह होतो. 50%. आपण जर बघितलात की अन्य नगरसेवकांकडे मी असं तुमचा प्रश्न मी सर्व नगरसेवकांसाठी हा माझा एक प्रश्न आहे की लोकांचा अजून एक प्रश्न आहे, प्रभागातून आलेला प्रश्न आहे की नगरसेवक तत्परतेने भेटत नाही, म्हणजे त्यांना लागलीच भेटत नाही, त्यांच्यासाठी वेट करावा लागतो. आपल्या काही दिमागात आहे का म्हणजे जनता दरबार वगैरे ठेवण्यात? मी 24 तास उपलब्ध असणार नगरसेवक. माझ्या तब्येतीच्या कारणामुळे मी ICU मध्ये असताना सुद्धा माझा मोबाईल चालतो. आणि तुम्ही प्रयत्न करून बघा की 24 तास माझा मोबाईल हातात असतो. आणि जर तुम्हाला नगरसेवक म्हणून यशस्वी राहायचं आहे तर तुम्ही लोकांना उपलब्धच राहावं लागते, लोकांचं ऐकून घ्यावं लागतं. हरिरावीची भाषा लोकांबरोबर करणं योग्य नाही आणि ती शिक्षा मिळत असते. त्याच्यामुळे जास्तीत जास्त आता नवीन जी येईल आमचे नगरसेवक त्यांना सुद्धा एवढं की तुम्ही उपलब्ध राहा. ठीक आहे, काम होईल, आजचं काम उद्या होईल, परवाला होईल, पण मोबाईल उचलायचं नाही, बोलायचं नाही, उपलब्ध राहायचं नाही. ह्याला नगरसेवक म्हणत नाहीत असं माझं. हाच प्रश्न लातूर मध्ये उद्भवतोय की नगरसेवक मिळत नाही, त्याच्यामुळे हा मी तुम्हाला प्रश्न म्हणजे जाणून बुजून घेतला. मला काय आता नवीन तुम्हाला अनुभव तर खूप चांगला आहे महानगरपालिकेचा, आता नवीन उमेदवार येणार आहेत. ते सर्वप्रथम लातूर, मी तुम्हाला लातूर शहराबद्दलचं प्रभागाबद्दलचं तुम्ही तुम्हाला विचारणार आहे. आता आपण लातूरकडे वळू. लातूरमध्ये नाविन्यपूर्ण काय व्हावं अशी अपेक्षा आहे? स्वर्गीय विलासरावजी देशमुख
ज्या दिवशीपासून आपल्या मिळून गेले, माझं असं स्पष्ट मत आहे, भारतीय जनता पार्टी असो, काँग्रेस असो, लातूरला जी पाहिजे, लातूरकरांना आश्वासनं पुष्कळ मिळाली, एवढी पण मिळाली की तुम्ही तोट्या वगैरे बसवून घ्या, उजनीचं पाणी येतंय. काय आहे लातूरमध्ये? सोलारचा प्रोजेक्ट अर्धवट पडलेला आहे. आंबेडकर पार्क सुशोभीकरणाचं कामाचं काय झालं? और स्तंभ उभा करताना त्या नवनाथ आडतेला किती अडचणी आल्या आणि कोण कोण विरोध केला आंबेडकर उद्यानामध्ये, तुम्ही विचारा. अंडरग्राऊंड ड्रेनेज उस्मानाबादला होत आहे आपल्याकडे. आता जी स्कीम सांडपाण्याच्या मला निस्सारणाची जी स्कीम चालू आहे, दिवेगावकर साहेबांनी स्पष्ट सांगितली होती जेव्हापर्यंत की ह्याच्या केंद्राची जागा होत नाही तेव्हापर्यंत हा प्रोजेक्ट फेल आहे. 2 केंद्राच्या जागा लागतात. आजही मी सांगतो की 300, 400 कोटी रुपये घालून काहीच होणार नाही. पाणी हे पाईपलाईन मध्ये खेळत राहणार आहे. शादीखान्याचा प्रश्न तसाच आहे. आपला हॉस्पिटलचा प्रश्न आहे. खूप एक आता जो ज्वलंत प्रश्न आहे तो हॉस्पिटलचा प्रश्न तसंच आहे. अहो, साधं शहराला स्विमिंग पूल नाही, साधं शहराला गार्डन नाही. अहो, एकेका संस्थेसाठी MIDC कडून 300 एकर जागा मिळते आणि गार्डनला 20 एकर जागा मिळत नाही. एक स्विमिंग पूल नाही. कुठं आज जावं घेऊन तिथे एक चांगलं गार्डन नाही. जेव्हापर्यंत साहेब होते आम्हाला अपेक्षा होती, आताच्या घडीला फक्त भावनिक बोलायचं आणि राजकारण करायचं. आम्ही म्हणतो की ठोस कामं करा. आज एक उदाहरण सांगतो तुम्हाला की एक मोहल्ला क्लिनिक म्हणून एक स्कीम आली. 9 जागी मोहल्ला क्लिनिक करायचं ठरवलं होतं. पैसे होते. फक्त राजा मनियारच्या एकट्याच्याच प्रभागात मोहल्ला क्लिनिक झालं. कमीत कमी 100-150 ओपीडीला पेशंट राहतात. MRला तसे निर्देश दिलेले आहेत. काही गोळ्या आणल्या. तुमच्याकडे विजनच नाही आणि आता अशी परिस्थिती आहे की लातूरकरांनी शेवटी बघायचं कोणाला. सत्य परिस्थिती. आता फक्त लातूरकरांच्या हातात एवढंच आहे की काम करणारा, स्वच्छ चारित्र्याचा आणि चांगला नगरसेवक निवडा. जात बघू नका, धर्म बघू नका, पक्ष बघू नका, पंथ बघू नका. तुम्हाला जर चांगलं लातूर पाहिजे तर फक्त चरित्र संपन्न काम करणारे आणि चांगले लोक निवडा.